ईशान्येतल्या 3 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, मतमोजणी झाली, निकाल लागले आणि तिन्ही राज्यांमध्ये नवीन मंत्रिमंडळ सत्तेवरती आली. एरवी ईशान्य भारतामधल्या निवडणुकांची फारशी दखल घेतल्या जात नव्हती, पण पहिल्यांदा असं आहे की ही निवडणूक गाजते आहे. आताचं जे प्रकरण आहे नागालँडमधलं, नागालँडमध्ये जी निवडणूक पूर्व आघाडी होती, तिथले जो प्रादेशिक पक्ष होता नागालँड पीपल्स पार्टी आणि भाजप यांना स्पष्ट बहुमत 25 आणि यांचे 12 असे 37 आमदार त्यांचे निवडून आलेले, त्यांना स्पष्ट बहुमत आहे आणि त्याप्रमाणे ते सत्तेवरती आले. ह्याच्यात कुठंच काही वाद नव्हता. अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे जे 7 आमदार निवडून आलेले त्यांनी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि त्याच्यामुळे एक सगळी चर्चा आता भारतभर चालू आहे. इथे जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या. भाऊ तोरसेकरांनी तर अतिशय छान व्हिडिओ केलेला आहे. पवारांचं जे दुटप्पी राजकारण आहे ते तर आहेच आहे, पण त्याच्यातला भाऊंच्या ह्याच्यातला एक बाजूला राहिलेला जो मुद्दा आहे तो मी थोडासा तुम्हाला जरा विस्तृत करून सांगतो. जर समजा या राज्यामध्ये काहीतरी एक अस्थिरता आहे राजकीय दृष्ट्या, एखाद्या पक्षाला पक्ष स्थापनेसाठी सरकार स्थापनेसाठी जागा कमी पडतात, पुन्हा निवडणुका होऊ नये म्हणून आम्ही अशी भूमिका घेतली, असं जे तडजोड शरद पवार सांगतात ती एखाद्या वेळेस आपण मान्य केली असती. जसं महाराष्ट्रामध्ये 2014ला कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं, सगळे स्वतंत्रपणे लढले होते. भाजपचे 122 आमदार निवडून आले, पण तरी त्यांना स्वतःचं बहुमत नव्हतं. अशा वेळी न मागता बाहेरून पाठिंबा पवारांनी दिला होता, का तर राज्याला ताबडतोब निवडणुका परवडणार नाहीत म्हणून. आणि तशाही भाजपाच्या म्हणजे भाजपाला पाठिंबा देणं कसं चतुरपणा आहे पवारांचा, ह्याचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं. मग काही दिवसामध्ये, लगेच नाही, शिवसेनेने पाठिंबा दिला आणि नंतर पुढं काय व्हायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पवार अशा पद्धतीची काहीतरी चाल खेळतात हे माहीत होतं. पत्रकार त्यांचं कौतुक करतात त्यांच्या हुशारीचं. आत्ताचा प्रश्न असा आहे नागालँडमधला, जिथे काहीही राजकीय अस्थिरता नव्हती, जी निवडणूक आघाडी निवडणूक पूर्व युती करून सत्तेवरती आलेली होती, म्हणजे त्यांनी युती केली, त्यांना स्पष्ट बहुमत जनतेनं दिलं. सर्वसामान्य जनतेनं या आघाडीला, निवडणूक पूर्व आघाडीला स्पष्ट बहुमत दिलं, ती सत्तेवर आली, कुठेच मतभेद नाही, कोणीच कोणाला काही बोललेलं नाही. असं असताना शरद पवारांच्या 7 आमदारांनी आपण पाठिंबा दिला कशासाठी? मागितलाच कोणी होता पहिली गोष्ट म्हणजे. आणि हे सगळं लोकशाहीच्या भल्यासाठी करतो असं सांगणारे शरद पवार याचं उत्तर देतील का, की जर तुम्हाला पाठिंबा मागितला नव्हता तर पाठिंबा दिला कशासाठी? आता यांचं ढोंग कुठं आहे, जो मुद्दा मला थोडासा विस्तृत करून तुमच्या समोर सांगायचा आहे. संपूर्ण भारतभरमध्ये विरोधी पक्षांची संख्या कमी आहे, विरोधकांना जिंकू दिल्या जात नाही, भाजपाची सत्ता पिपासा वाढली आहे असं म्हणणारे लोक, त्यांचा उद्देश असा असतो की विरोधी पक्षाच्या राज्ये कमी आहेत, त्यांचे खासदार आमदार कमी संख्येने निवडून येतात आणि हे कसं लोकशाहीला घातक आहे. एक तर हे ढोंग कसं आहे हे आम्ही मागं पण एकदा स्पष्ट केलं होतं की पहिल्या 5 निवडणुका नेहरू पंतप्रधान होते, नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्या काळामध्ये संसदेमध्ये विरोधी पक्ष नगण्य होता. म्हणजे एकूण संख्येच्या 10% इतके खासदार असतील तर त्याला अधिकृतरित्या विरोधी पक्षाचं नेतेपदाचा दर्जा प्राप्त होतो. त्या पक्षाच्या नेत्याला तोही मिळालेला नव्हता. म्हणजे 52-53 पण खासदार विरोधी पक्षाचे निवडून येत नव्हते, एका पक्षाचे. ही परिस्थिती पहिल्या 5 निवडणुका होती, 52, 57, 62, 69 आणि त्याच्यानंतर 71, 67 आणि 71 अशा पहिल्या 5 निवडणुका 10% इतक्या संख्येनंही विरोधी पक्ष निवडून आला होता, तरीही लोकशाही तेव्हा धोक्यात आली नव्हती. यांचं ढोंग बघा आता. म्हणून मी ती तुलना राज्य म्हणजे पूर्ण भारत आणि एक नागालँड. भारतामध्ये मोदींना आजही फक्त 303 खासदारांचं बहुमत आहे, 5वी वगैरे काही नाही. आणि त्यांना पाठिंबा देणारे इतर पक्ष सगळे मिळून जेमतेम किंवा काही जण त्यांच्या विरोधात नाहीत असं म्हणत, फार तटस्थ आहेत. सगळं जरी हिशोब केला तरी 300-350च्या पुढं सत्ताधाऱ्यांचे असलेलं पाठबळ पोहोचत नाही, तरीही आरडाओरडा करतात. म्हणजे 200च्या जवळपास विरोधी पक्षाचे खासदार आज संसदेमध्ये आहेत आणि तरी ओरड चालू आहे की विरोधी पक्षांची गळचेपी केली जात आहे म्हणून. आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विरोधी पक्ष कसा पाहिजे हे सगळं आपल्याला सांगितलं जात आहे. आता नागालँडची परिस्थिती बघा. जर 37 इतक्या संख्येनं सत्ताधारी म्हणजे निवडणूक पूर्व आघाडी असलेले पक्ष सत्तेवरती आहेत, मग 7 जण हे विरोधी पक्ष
पाहिजे. नागालँडमध्ये सक्षम विरोधी पक्ष पाहिजे. सक्षम विरोधी पक्ष असला म्हणजे त्या राज्यातली लोकशाही जिवंत वाटेल, असं शरद पवारांना का नाही वाटत? इथं हे ढोंग उघडं पडतं या विरोधी पक्षांचं आणि त्यांना पाठिंबा देणारे विचारवंत पत्रकार लिब्रांडो यांचं. एकही पत्रकार आता असं लिहायला तयार नाहीये. ह्यांचे जे भाडोत्री पत्रकार विकल्या गेलेले आहेत, ज्यांना आम्ही HMV म्हणतो, हिज मास्टर्स व्हॉइस, हे सगळे लिब्रांडो पत्रकार आता असं का लिहित नाहीयेत? शरद पवारांची ही 7 आमदार सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देऊन बसलेले आहेत. ही कृती तशा अर्थाने लोकशाही विरोधी झाली. उलट लोकशाही वाचवायची असेल तर विरोधी पक्ष पाहिजे हे तुमचंच म्हणणं जर संपूर्ण भारतामध्ये लागू पडत असेल तर नागालँडमध्ये ते लागू का पडत नाही याचं उत्तर द्या. तुम्हाला लोकांनी विरोधी पक्षात बसण्यासाठी म्हणून निवडून दिलेलं आहे, सत्तेत जाण्यासाठी निवडून दिलेलं नाही. 2019ला महाराष्ट्रातले निकाल लागले तेव्हा सत्ताधारी जी आघाडी आहे, आत्ता जे सत्ताधारी आहेत तेच निवडणूक पूर्वयुती करून भाजप आणि शिवसेना स्पष्ट बहुमत मिळून त्यांना जनतेने जनादेश दिलेला होता. आणि जेव्हा सरकार स्थापनेला उशीर होत होता तेव्हा शरद पवार असं म्हणत होते, त्यांना विचारल्याच्या नंतर, आम्हाला काय विचारता, आम्हाला तर जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे आणि तो आम्ही मान्य करतो. एकदम चांगली गोष्ट. मग हे शरद पवार आत्ता नागालँडमध्ये असं का नाही म्हणत की जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे आणि तो कौल आम्हाला मान्य, कुठल्याही परिस्थितीत आम्ही सत्तेत जाणार नाही. कारण की लोकशाही वाचवायची असेल तर समर्थ असा विरोधी पक्ष असला पाहिजे. आम्ही नागालँडमध्ये समर्थ असा विरोधी पक्ष म्हणून बसूत आणि आम्ही आमची भूमिका काय लोकशाहीला पोषक अशी सक्षम विरोधी पक्षाची निभूत असं हे आता का म्हणत नाहीत? यांना देणारे, पाठिंबा देणारे जे सगळे लिब्रांडो पत्रकार आहेत त्यांचं पण ढोंग लक्षात घ्या. बाजूच्या मिझोराममध्ये, मेघालयमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस भाजप आणि तिथला प्रादेशिक पक्ष यांनी युती केलेली नव्हती. तिथला जो पक्ष आहे, जो मूळचा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी NCP म्हणजे PA संगमा, शरद पवार, PA संगमा आणि तारिक अनवर या तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केलेली होती. त्याच्यातले तारिक अनवर बिहारमधले काँग्रेसमध्ये निघून गेले आणि कुठल्या मुद्द्यावरती तो पक्ष फुटला? शरद पवारांनी जेव्हा परत काँग्रेसशी युती करायचं ठरवलं त्यावेळेस PA संगमा यांचं म्हणणं होतं की हे चूक आहे, आपण काँग्रेसमधून बाहेर पडलेलो होतो. कशामुळे? सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाच्या जन्माच्या मुद्द्यावरती. विदेशी मूळ असलेल्या नागरिकांना नेतृत्व देणार नाही ह्या मुद्द्यावर बाहेर पडलो होतो. पुन्हा काँग्रेसची युती करणं नाही. त्याच्यानंतर त्यांची मुलगी केंद्रामध्ये NDAमध्ये मला वाटतं मंत्री पण झाली. मग ते काही काळ भाजपबरोबर होते. मध्ये त्यांचे युती जरी फिसकटली तरी परत त्यांनी जुळून घेतलं. ते नंतरचं राजकारण आहे त्या ईशान्य भारतातलं. पवारांनी याचं उत्तर द्यावं. तुमच्या बरोबर असलेला पक्ष तुम्हीच अशा उलट म्हणजे कोलांटी उडी मारल्याच्या नंतर ते वेगळे झाले. मेघालयमधला राष्ट्रवादी काँग्रेस संपुष्टात आला. त्यांनी त्या ठिकाणचा मेघालयमधला वेगळा प्रादेशिक पक्ष काढला की जो पक्ष आता सत्तेवरती येतो आहे आणि त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये त्याच जुन्या धोरणाला अनुकूल असे भाजपचे फक्त 2 आमदार तिथे निवडून आलेले आहेत, पण तरी त्यांचा पाठिंबा घेतला. आता ह्याचं उत्तर जेव्हा त्या मुख्यमंत्री म्हणून कॉन्राड संगमा हे जे तेव्हा शपथ घेत होते, पंतप्रधान मोदी जेव्हा की त्यांनी निवडणूक पूर्वयुती केलेली नव्हती, फक्त त्यांचे 2 आमदार होते, तरीही त्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला मोदी हजर राहिले. तेव्हा हे सगळे शहाणे पत्रकार लिब्रांडो टोमणे मारत होते की तुम्ही ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांना तुम्ही आता पाठिंबा देतात आणि त्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला मोदी चालले कशासाठी? याच्यामध्ये मोदींचं श्रेय काय आहे, भाजपचं श्रेय काय आहे? मग आत्ता त्याच दिवशी त्याच ईशान्य भारतामध्ये त्याच ठिकाणी दुसरं जे राज्य आहे नागालँड, त्या ठिकाणी निवडणूक पूर्व युती सत्तेवरती आलेली आहे, पण त्याला पाठिंबा देणारे शरद पवार ज्यांचा काहीच संबंध नाही. मग जे मेघालयमध्ये मोदींवरती, अमित शहावरती, भाजप संघावरती टीका करणारे शरद पवारवरती एक शब्दही का बोलायला तयार नाहीत, हे यांचं ढोंग आहे. त्या ठिकाणी 2 आमदारांनी त्या सत्ताधार म्हणजे प्रादेशिक पक्षाला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करणे हे जर तुम्हाला टीकेचा विषय वाटत असेल तर या ठिकाणी त्यांनी निवडणूक पूर्व युती केली, त्यांनी तर सत्ता स्थापन केली, पण कारण नसताना त्यांना पाठिंबा देणारे पवार कोण आणि ते कशासाठी द्यायला लागलेत हे तर तुम्ही विचारायला पाहिजे. हे यांचं ढोंग आहे,
ही त्याच्यावरची उसंतवाणी. पाठिंबा जो देतो मुळी न मागता, ओळखा जाणता राजा ऐसा. म्हणे करण्याला दृढ लोकशाही, केली अशी घाई पाठिंब्याची. निवडून आले आमदार साथ, कमळाला साथ देऊ म्हणे. पुरोगामी ऐसा एकच अजेंडा, सत्ता तिथे झेंडा लावावाजी. लोकशाही अशी होते बळकट, ज्याचा त्याला कट मिळे तेव्हा. पत्रकार नव्हे झाल्या प्रेषांगना, तयांची तुलना होणे नाही. कांत नागमोडी डाव बारामती, कांत नागमोडी डाव बारामती, साऱ्या करामती सत्तेसाठी, साऱ्या करामती सत्तेसाठी. नागालँडमध्ये ज्या पद्धतीचं न मागताही पाठिंबा देणे, ह्याच्यातून ह्यांचीच एक भीती आता अप्रत्यक्षरित्या व्यक्त होती आहे की आपले आमदार जर आपण पाठिंबा दिले तर सगळेच्या सगळे त्या सत्ताधाऱ्यांबरोबर निघून जातील आणि आपल्याच हातात काही उरणार नाही. लोकशाहीसाठी विरोधी पक्ष बळकट असला पाहिजे असं म्हणणारे, जेव्हा प्रत्यक्षात अशी वेळ होती की प्रसंग येतो की तुम्ही सक्षम असा विरोधी पक्ष बनवून दाखवा, त्याला ते तयार आहेत. ह्यांना फक्त सत्ता पाहिजे. ह्यांना लोकशाही बळकट करायची म्हणजे ह्यांची सत्ता बळकट करायची आहे आणि ह्यांची ती सत्ता जनतेनं ठेवलेली नाही. ह्यांच्या बुडाखालून जेव्हा जेव्हा सत्ता सरकू लागते तेव्हा तेव्हा हे स्वतःची जी काळजी आहे ती लोकशाहीची काळजी म्हणून दाखवतात. प्रत्यक्षामध्ये लोकशाही व्यवस्थित आहे, यांची जी काही सत्ता आहे ती डामडोल झालेली आहे, ती ढासळायला लागलेली आहे, ते बुरुज कोसळायला लागलेले आहेत. म्हणून हे दुखणं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.